लेकुरवाळी. चंदरभागा बबीसाठी डबल रोटीचा भाव विचारित होती. हे बघून डबल रोटीचं टुमणं आळविणाऱ्या, पदर धरून अधेमध्ये लुंगळणाऱ्या अशोकच्या पाठीत त्याच्या मायनं हाताचा पंजा उमटविला होता. त्यानं पसरलेल्या भोकांडाची पर्वा न करता एक काम हातावेगळं झाल्याच्या भावनेनं माय आपल्या कामी लागली होती. अंगणभर फिरून त्याच्या कोनाकोपऱ्यात सडा फेकत होती. आपल्या तुळशी वृंदावनाच्या पायाशी बसून रुखमा श्रीराम काढीत होती. तिच्या बोटांची चोच रांगोळीची धार ओकत होती. दाठ्याशी उकिडवा बसलेला नागो चिलमीच्या गुलानं दात घासत होता. काळे उघड त्याच्या मनगटाला वेढा घेत घेत कोपराकडे सरकत होते, ठिपकत होते. यात पुढे जाऊन ते असं म्हणतात की, म्हणजे जो काही संवाद उद्धव शेळके पुढे जाऊन या कथेत सांगतात की, शेवंतीनं दुबळी तोड काढली, राहू द्या, करत असाल तर नुसता चहाच घ्या करून, आणि सलूनमध्ये 10 वाजता जातो. मा बापच तर आहे तो सलूनवाला, म्हणून रोज रोज उशिरा कामावर घेत जाईन, त्याच्यात आज इतवार. शेवंतीचा स्वर चिडला. ती हेल काढून म्हणाली, राहू तर द्या म्हणतो, तुम्ही जा ना आपल्या कामावर. अंगात सदरा अडकविताना तो म्हणाला, जात नाही तर थांबतो आता. त्यानं हाती छत्री घेतली तेव्हा ती म्हणाली, जेवायला काही यान, आता नाही येत बसत, डब्बा धाडू का? काही नाही धाडागिडाचा. तो म्हणाला, माई काळजी नको करू, महाकामी खाईन मिसई गिसई. आपल्या UPSCचा जो सेकंड पेपर आहे बघा ऑप्शनलचा, त्यात उद्धव शेळके या लेखकाचा जो कथासंग्रह आपल्या अभ्यासाला आहे, शिळान अधिक 8 कथा या नावाचा, तर त्यातली जी कथा होती लेकुरवाळी पहिलीच, त्यातला हा संवाद आणि त्यांचं जे लेखन वैशिष्ट्य होतं ते आपण वाचलं. आपल्याला सेकंड पेपरला उद्धव शेळके यांचा शिळान हा कथासंग्रह अभ्यासाला आहे. अर्थात त्यात एकूण 8 कथा त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्ही त्याची लिस्ट जरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं लेखन ते आहे. म्हणजे लेकुरवाळी नावाची पहिली कथा आहे बघा, त्यानंतर अगती कथा, माय, दिवाळी, पावसाळा, घालमेल, ताटातूट आणि कड, अशा एकूण 8 कथांचा मिळून हा जो कथासंग्रह आहे तो आपल्याला UPSCच्या सेकंड पेपरला मराठी ऑप्शनमध्ये अभ्यासाला आहे. आता शिळान अधिक 8 कथा या कथासंग्रहाचं किंवा एकंदर उद्धव शेळके यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की, म्हणजे मी सुरुवातीला जी अगतिकता नावाची लेकुरवाळी नावाची कथा त्यांची वाचली, तर त्यात जे काही त्यांचं लेखन वैशिष्ट्य आलं आहे किंवा संवादाचं जे काही वैशिष्ट्य आलं आहे, तर त्यातून तुम्हाला कळेल की काय प्रकारचं लेखन उद्धव शेळके त्यांच्या कथेमध्ये करतात. उद्धव शेळके यांचं तुम्ही इतर जरी लिखाण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठा विस्तीर्ण पट या लेखकानं मांडलेला आहे. मग त्यामध्ये कादंबरीमध्ये नांत घरसारखी कादंबरी आहे, धग नावाची अतिशय महत्त्वाची आणि गाजलेली कादंबरी आहे, अगतिकता आहे, बाई गुना बुवा, इथपासनं तर अगदी बॉम्बे जायबंदीपर्यंत त्यांच्या कादंबऱ्या आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात लेखन त्यांनी केलेलं आहे बघा. कथासंग्रहामध्ये देखील आपण जो अभ्यासतो आहोत तो शिळान अधिक 8 कथा नावाचा कथासंग्रह आहे. आसरा, वानगी, उमर खा कुलकर्णी, बिंदिया इथपर्यंत त्यांचे कथासंग्रह आहेत. बालसाहित्यही त्यांनी बरंच लिहिलेलं आहे, नाटकही आहेत आणि अनुवादितही त्यांचं एक प्रसिद्ध आहे बघा. तर या लेखकाचा आवाका जरी तुम्ही लक्षात घेतला तरी तुम्हाला लक्षात येईल की काय प्रकारचा एक विस्तीर्ण पट उद्धव शेळके त्यांच्या लेखनामध्ये आपल्यासमोर ठेवतात. आता पर्टिक्युलरली आपण शिळांची जरी चर्चा केली तरी तुमच्या लक्षात येईल की ज्या प्रकारचं लेखन वैशिष्ट्य उद्धव शेळके त्यांच्या शिळान या कथासंग्रहात मांडतात, तर त्यातून आपल्याला या लेखकाचं वेगळेपण जाणवतं बघा. म्हणजे प्रत्येक लेखकाची एक वेगळी टर्मिनॉलॉजी असते, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. म्हणजे अगदी ढसाळांसारखं कवी असेल किंवा ग्रेस असतील किंवा दलित साहित्यामध्ये अगदी प्र. सोनकांबळेंची जी मराठवाडी महारी बोली आहे त्यातून उभं राहिलेलं जे वैशिष्ट्य असेल, तर ते प्रत्येक कवीचं आणि लेखकाचं एक वेगळेपण त्यातून आपल्याला जाणवतच राहतं. तसंच वेगळेपण उद्धव शेळके यांच्या लिखाणातूनही आपल्याला जाणवत राहतं. म्हणजे तुम्ही अगदी धगसारखी कादंबरी जरी त्यांची पाहिली तरी कौतिक नावाची जी काही स्त्री त्यांनी रेखाटली आहे त्यामध्ये, आणि तिचा जो संपूर्ण संघर्षपट, तिचं जे शिवण कामावर अवलंबून असणारं तिचं संपूर्ण कुटुंब आणि तिचा एकंदर मोठा संघर्ष त्यांनी जो काही त्या कादंबरीत मांडला आहे, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की काय प्रकारचं लेखन वैशिष्ट्य उद्धव शेळके त्यांच्या लिखाणातून, कादंबरीतून आणि कथासंग्रहातूनही वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता शिळान या शब्दाचा अर्थ या अनेकांना लागत नसेल, म्हणजे शिळान म्हणजे नेमकं काय ना, तर ही वैदर्भी बोली असल्यामुळं किंवा वऱ्हाडी बोलीचं वैशिष्ट्य असल्यामुळं शिराळ ज्याला की मराठवाड्यात म्हटलं जातं, किंवा शिरवळ म्हणजे अर्थात ऊन पडलेलं असतं आणि अचानक सूर्यासमोर ढग येतं आणि शिळान पडतं, म्हणजे उन्हाचा थोडासा आवाका कमी होतो आणि तेवढं सुख काम करणाऱ्या लोकांना किंवा शेतात राबणाऱ्या लोकांना मिळतं का, तर त्या अनुषंगाने आलेला हा शिळान हा शब्द आहे बघा. आता तुम्ही वैदर्भी बोलीची किंवा वऱ्हाडी बोलीची जरी वैशिष्ट्य पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की जे स्त्री पात्र या कथेमध्ये आलेले आहेत, म्हणजे अगदी लेकुरवाळीमध्ये असेल, अगतिकतेमध्ये असेल किंवा इतरही त्यांच्या ज्या काही 8 कथा या कथासंग्रहामध्ये दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की काय प्रकारची वऱ्हाडी बोली त्या ठिकाणी ते मांडतात.
तुम्हाला वऱ्हाडी बोलीचं ते वैशिष्ट्य जर का कळालं नाही तर मग या थोड्याशा कथा तुम्हाला अवघड जाण्याची शक्यता आहे बघा. कारण की ज्या प्रकारचं वैशिष्ट्य वऱ्हाडी बोलीचं उद्धव शेळके त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये मांडतात तर ते वेगळे पण जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वऱ्हाडी बोलीचं वैशिष्ट्य जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की आपण सरळ सरळ मिसळ असा शब्द म्हणतो ळ, जो की दक्षिणेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. मग चाळ असेल, मिसळ असेल या अनुषंगानं. तर त्यांच्या या कथेमध्ये मिसळ असा शब्द न वापरता मिसळ गिसळ असा जो काही जोड शब्द त्यांनी वापरलाय. म्हणजे ळच्या जागी हा कथा लेखक य हा शब्द वापरतो का, तर हे फार बारकाईनं डिटेल झालं. आपला तेवढा का आवाका नसल्यामुळं आणि परिचय मालाच असल्यामुळं आपण थोडंसं समजून घेण्याचा या अनुषंगानं प्रयत्न करू. त्यातली जे काही स्त्री पात्र देखील आहेत, म्हणजे प्रत्येक कथेमध्ये तुम्ही जरी पाहिलं तरी ते पुरुषवाचक बोलण्याचा प्रयत्न करतात का, म्हणजे जे की वऱ्हाडी बोलीचंच वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यातले पात्र असं म्हणतात की स्त्री पात्र की मी वाड्यात जाऊन येतो, राहू द्या तर म्हणतो. तर हे जे काही पुरुषांनी बोलण्याचे शब्द आहेत तर ते स्त्रिया वापरायला लागतात का, आणि हे वऱ्हाडी बोलीचं वेगळेपण आहे का. जसं मी सुरुवातीला सांगितलं की ळच्या ऐवजी य यायला लागतं. तर ही भाषा वैशिष्ट्ये समजून घेऊनही आपल्याला उद्धव शेळके बऱ्यापैकी त्या अनुषंगानं समजू शकतात. आणि अर्थात UPSCनं उद्धव शेळके यांच्या शिळान या कथासंग्रहावर विचारलेले प्रश्न जरी तुम्ही बारकाईनं पाहिले तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की UPSCनंही अगदी भाषेचा अप्रोच ठेवून किंवा लेखन वैशिष्ट्याचा अप्रोच ठेवूनच प्रश्न विचारलेले आहेत बघा. म्हणजे या ठिकाणी शिळांवर एक प्रश्न आहे की शिळांच्या आधारे उद्धव शेळके यांच्या लेखनशैलीचे विषय स्पष्ट करा. आणि यानंतर पुढच्याच वर्षी प्रश्न होता की संवादाचं काय वेगळेपण शिळांच्या अनुषंगानं आपल्याला उद्धव शेळके यांच्या लेखनातून जाणवतं. तर मग ते लेखन वैशिष्ट्य असेल किंवा संवाद वैशिष्ट्य असेल किंवा भाषेचंही एक वेगळं वैशिष्ट्य असेल. म्हणजे जसं की आपण प्र. कांबळेंच्या कथासंग्रहामध्ये किंवा आत्मकथनामध्ये पाहिलं की काय प्रकारची मराठवाडी महारी बोली त्यांच्या लिखाणामध्ये यायला लागते, तशीच एक वेगळ्या प्रकारची वऱ्हाडी बोली यांच्या कथासंग्रहामध्ये यायला लागते का. आणि ती जाणून घेतल्यानंतरच आपल्याला हळूहळू त्या पात्रांची अगतिकता, त्या पात्रांचं दुःख, त्या पात्रांना नेमकं काय म्हणायचंय हे कळायला लागतं का, तर या अनुषंगाने आपल्याला ते जाणवू शकतं. उद्धव शेळके समाजाच्या खालच्या थरातील जीवनाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहतात. त्यांच्या दृष्टीत गाढ सहानुभूती असते, परंतु तिच्यावर भावनांचं धुकं नसतं. त्यांची दृष्टी स्वच्छ आणि भेदक असते. अनुभवाच्या सर्व अंगांना आश्लेषावं ही तिची मनीषा असते. त्यांची संवेदन प्रधान भाषा संवादाच्या एखाद्या तुकड्यातून फार काही सुचवत जाते. म्हणजे तुम्ही शेळके यांची प्रत्येक पात्र जरी प्रत्येक कथेमध्ये अनुभवले, म्हणजे शेवंतीसारखं पात्र असेल किंवा लेकुरवाळीमध्ये जे काही वेगवेगळे पात्र यायला लागतात बघा, तर त्या एक एक पात्राला घेऊन जरी तुम्ही शेळके यांच्या लिखाण वैशिष्ट्य पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पात्र हे दुःख अगदी सहजपणे म्हणजे आपल्या नशिबाचाच भाग म्हणून सहन करायला लागतं का. तर या अनुषंगानेही तुम्ही उद्धव शेळके यांचं लिखाण बघू शकता. म्हणजे त्यांची पात्रे जसे गंभीर, गूढ आणि शांत दिसतात तशीच ती आपले दुःख ही शरीराचा भागच आहेत या अनुषंगाने ते वाहण्याचाही प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक कथेतून जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की भूक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांनी मांडला आहे का. म्हणजे आयुष्यात भुकेशिवाय मोठं फारसा या लोकांना काही वाटत नाही. अतिशय दारिद्र्यात जगणारी आणि अतिशय साधेपणानं छोट्या छोट्या आशा आकांक्षा असणारी ही सगळी मंडळी आहेत बघा या कथासंग्रहात आलेली. प्राध्यापक अ. ना. देशपांडे त्यांच्या कथासंग्रहाविषयी असं म्हणतात की शेळके यांच्या या संग्रहाचं सर्वात श्रेष्ठ आणि गौरवार्ह वैशिष्ट्य निराळच आहे. कोणत्याही मर्यादित जीवनदृष्टीचा स्वीकार न करता मूलभूत व सार्वजनिक स्वरूपाच्या मानवी भावनांचे, त्यांच्या विविध विलासितांचे जिवंत व साक्षात्कारी चित्रण करण्यातील लेखकाची वस्तुनिष्ठ, व्यापक व अस्सल मानवतावादी कलादृष्टी हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अर्थात कुठल्याही लेखकाला, कुठल्याही कवीला ती मानवतावादी दृष्टी समोर ठेवूनच लिहिण्याचं भान असतं बघा. तर तेच भान शेळके यांच्या कथासंग्रहात यायला लागतं का, तर हा कथासंग्रह तुम्ही जेव्हा शांतपणे वाचाल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवेल. एकूण 8 कथा या कथासंग्रहामध्ये आहे बघा. अतिशय छोटा कथासंग्रह आहे, पण या छोट्या कथासंग्रहातून देखील जीवनाचा जो विस्तीर्ण पट शेळके वाचकांसमोर उभा करतात तर तो खरोखरच विस्मयित करणार आहे. म्हणजे यामध्ये लेकुरवाळीसारखी कथा आहे, अगतिकतेसारखी कथा आहे किंवा माय पावसाळासारखी कथा आहे. तर या लेकुरवाळीमध्ये प्रभाकर, परमिला, रमेश, अनंता, चंद्रभागा जी की त्यांची शेजारीण आहे, हे काही विविध पात्र यायला लागतात. तर या पात्रातून दारिद्र्याचे एक भीषण वर्णन शेळके ज्याप्रमाणे करतात ते खरोखरच वाचकाला अंतर्मुख करायला लावतं आणि हेलावून टाकणारं दृश्य शेळके आपल्यासमोर उभा करायला लागतात. म्हणजे त्यामध्ये शेवटी लेकुरवाळीमध्ये शेवंती नावाची जी काही आई आहे लेकुरवाळी, तर तिची आर्त हाक आलेली आहे बघा. ती असं म्हणते की देवा माया मागं माया चिल्या पिल्याचं कसं कसं करशील रे बाप्पा. तर हा जो आर्त आणि अगतिकतेचा स्वर आहे तो स्वर असणं म्हणजे उद्धव शेळकेंचं लिखाण आहे का, आणि तेच त्यांना शिळानाधिक 8 कथा या कथासंग्रहातून सांगायचं आहे का. तर तुम्ही जसं जशा कथा वाचायला घ्याल तसं तुम्हाला जाणवतच राहील की काय प्रकारचं आर्त हाक देणारं, दारिद्र्याचं वर्णन करणारं, प्रत्येक वेळी माणसांचं दुःख, दारिद्र्य शांतपणे रेखाटणारं
आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता वाचकांना अंतर्मुख करायला लावणारं लिखाण शेळके त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहात आणि प्रत्येक कथेत करताना आपल्याला सहजपणे दिसून येतात बघा. म्हणजे अगतिकतेमध्ये रंगी नावाची जी काही नायिका ती रेखाटतात तर त्यामध्ये तिचं आयुष्य बेरंग झालेलं असतं किंवा जीवनाचे रंग उडून गेलेले असतात तरी सुद्धा त्याचं नाव रंगी आहे. म्हणजे हा विरोधाभास जरी तुम्हाला कळायला लागला तरी सुद्धा उद्धव शेळके यांचं लिखाण बऱ्यापैकी आपल्याला समजून त्यातून येऊ शकतं. म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं जे काही दुखणं आहे म्हणजे धगसारखी त्यांची जी महत्त्वाची गाजलेली कादंबरी आहे त्यामध्ये देखील कवटीचा जो काही संघर्ष आहे आणि त्यातूनच तिच्या आयुष्याची जी काही धग आपल्याला जाणवायला लागते तसंच प्रत्येक स्त्रीपात्राचं दुखणं, प्रत्येक स्त्रीपात्राचं दारिद्र्य, प्रत्येक स्त्रीपात्राची एक आर्तहाक आपल्याला शेळके यांच्या कथासंग्रहातून किंवा अनेक कथेतूनही जाणवायला लागते. म्हणजे माय या कथेमध्ये अतिशय सुंदर वाक्य आहे बघा की अगदी काळी झेलावून टाकणारं की अतिशय थोड्या भाकरी घरात असतात आणि खाणारी फारशी लिपिली असतात तर माया असं म्हणते की पाणी पेत जावा नुसतं अन्न खाऊ नये. म्हणजे पाण्यानं पोट भरवण्याची वेळ या सगळ्या पात्रांवर यायला लागते का. आणि ते म्हणतात ना की फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे, प्रश्न हा की नेहमीचा प्रश्न आहे. तर तो भाकरीचा प्रश्न असणं हेच उद्धव शेळके यांना त्यांच्या प्रत्येक कथेतून मांडायचं आहे का. तर हे वेगळेपण हे तुम्हाला उद्धव शेळके यांच्या कथासंग्रहातून किंवा प्रत्येक कथेतून नक्कीच जाणवायला लागेल बघा. म्हणजे ते पावसाळा या कथेमध्ये आहे की उपास नाही केला तर शादलुबुवा पाप देईन म्हणते. म्हणजे भुकीचं जे काही आर्तवर्ण आहे म्हणजे भूक किंवा पोट भरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं काम आहे हेच प्रत्येक पात्र आपल्याला सांगायला लागतात का. आणि ढसाळ जसं म्हणतात की भूक मला तुझी तू डावपेच सांग, मला खेळायची तुझ्यासोबत एक निर्णायक कुस्ती. तर ते भुकेचे डावपेच लक्षात न आल्यामुळं किंवा ती भूकच सारखी सतावत असल्यामुळं ही पात्रे दारिद्र्याच्या एका भीषण अंगावर उभा राहून आपल्याला आयुष्याचं काहीतरी वेगळेपण, आयुष्याचं एक तत्वचिंतक वेगळेपण सांगायला लागतात का किंवा लावतात का. तर हे वेगळेपण हे तुम्हाला उद्धव शेळके यांच्या कथासंग्रहातून जाणवेल बघा. तर ही एकंदर थोडक्यात आपली उद्धव शेळके यांच्या कथासंग्रहाबद्दल चर्चा होती. एकूण 8 कथा त्यांच्या या कथासंग्रहामध्ये आपल्याला UPSCला अभ्यासाला आहेत बघा. तुम्ही इतरही लिखाण उद्धव शेळके यांचं वाचलं तर त्या अनुषंगानेही उद्धव शेळके वऱ्हाडी भाषेतून लिहिणारा काय प्रकारचा ताकदीचा लेखक आहे हे तुम्हाला जाणवेल बघा. आणि वऱ्हाडी बोलीचं जे वैशिष्ट्य आहे अर्थात बोली आपण म्हणतो म्हणजे ते म्हणतात ना की भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते असं म्हणणारा समाजच माग असलेला असतो असं अनेक भाषाशास्त्रज्ञांनी सांगितलंय बघा. तर ते भाषेचं वेगळेपण वऱ्हाडी बोलीतून उद्धव शेळके आपल्यासमोर मांडतात का. तर तुम्ही ज्यावेळी शिळानाधिक 8 कथा ही कथासंग्रह त्यांचा वाचाल तेव्हा तुमच्या नक्कीच ते लक्षात यायला लागेल बघा. तर एकंदर ही थोडक्यात आपली शिळानाधिक 8 कथा या उद्धव शेळके यांच्या कथासंग्रहाची चर्चा होती. धन्यवाद.